वयाच्या 40 नंतर प्रोटीन खाणं ही गरज आहे का फक्त सोशल मीडियाचा ट्रेंड का काही कंपन्यांची मार्केटिंगची स्ट्रॅटेजी? जर अनेक प्रयत्न करून पण तुमचं वजन कमी होत नाहीये, अचानक पहिल्यापेक्षा जास्त थकवा जाणवतोय, अचानक केस गळल्यासारखे वाटतायत आणि हातपाय तर योग्य आहेत पण फक्त पोटच वाढतंय असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जसं नवीन घर बांधलेलं आणि 20 वर्षानंतरचं घर ह्या दोन्हीच्या देखभालीमध्ये फरक असतो, अगदी सेम वय वर्ष 20-22 आणि वय वर्ष 40 यानंतर देखील आपल्या शरीराची देखभाल करायची गरज वेगवेगळी असते. वयाच्या 40 नंतर प्रोटीन हे गरजेचं आहे हे समजण्यासाठी हे 5 कारणं महत्त्वाची. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वयाच्या 40 नंतर आपल्या शरीरातले स्नायू कमी व्हायला लागतात. जसं जसं स्नायू कमी व्हायला लागलेले असतात आपल्यामध्ये थकवा यायला लागतो, आपण जे जेवण करतो ते पूर्णपणे पचलं जात नाहीये आणि परिणामी आपल्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं. म्हणून आपल्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण असणं अत्यंत आवश्यक. नंबर 2 कारण, जसं जसं 40 वय व्हायला लागतं आपल्या शरीरामधले चयापचयाची क्रिया मंदावा लागते. वेळेवर न खाणे, वेळेवर न झोपणे आणि भुकेच्या वेळेस जेवण करायच्या ऐवजी चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स इत्यादींचा वापर करणं, यामुळं आपल्या शरीरातलं पाचक रस योग्य प्रमाणामध्ये वापरलं जात नाहीये आणि पर्यायानं आपली पचन संस्था मंद होण्यामध्ये मदत होते. म्हणून वयाच्या 40 नंतर आपल्या खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण असणं गरजेचं आहे. आपल्या खाण्यामध्ये प्रोटीनची गरज आहे असं म्हणण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण, वयाच्या 40 नंतर रिकव्हरी कमी प्रमाणामध्ये होत असते. वयाच्या 20 मध्ये मसल जास्त असतात त्यामुळं रिकव्हरी जास्त होते, पण 40 नंतर रिकव्हरी कमी होत असते. त्यामुळं प्रोटीन घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शरीराला 40 नंतर प्रोटीन जास्त खाणं गरजेचं आहे, योग्य प्रमाणामध्ये खाणं गरज आहे. याचं चौथं महत्त्वाचं कारण, ताकद कमी होत असते. जसं जसं वय वाढेल त्यानुसार आपल्या शरीरामधली ताकद कमी होत असते आणि त्यामुळं आपल्या खाण्यामधून प्रोटीन हे गरजेचं होऊन जातं. आपल्या 40 नंतर खाण्यामध्ये प्रोटीन गरजेचं आहे याचं 5वं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे हाडं आणि सांधे कमकुवत होत जातात. आपल्या वयानुसार हाडामध्ये ठिसूळपणा यायला लागतो आणि ठिसूळ झालेले हाडे आणि सांधे याची झीज भरून काढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये प्रोटीन ही गरज होऊन जाते. आता आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे हे ओळखण्याचे महत्त्वाचं लक्षण, नंबर 1, जर तुम्हाला सतत भूक लागत असेल, नाश्ता केल्यानंतर 1 तासामध्ये लगेच भूक लागते, जेवण केल्यानंतर थोड्या वेळामध्ये परत खाऊ होतं, असं होत असेल तर हे प्रोटीन कमी असल्याचं लक्षण आहे. नंबर 2, सततचा थकवा, दिवसभरामध्ये दुपारनंतर जास्त थकवा जाणवतोय, जेवण केल्यानंतर सारखी झोप लागते आणि सातत्यानं जिना चढण्यासाठी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जर आपल्याला थकवा येत असेल, नेहमीपेक्षा जास्त आळस भरत असेल तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता हे ओळखायचं. तिसरं महत्त्वाचं लक्षण, अनेक प्रयत्न करून पण वजन कमी होत नाहीये, जिम लावली, व्यायाम केला, योगासनं केली, डाएट प्लॅन केला, हे सगळं करताय पण तरीही वजन कमी होत नाहीये, तर हे शरीरामध्ये प्रोटीन कमी असल्याचं लक्षण आहे. आता पाहूया आपल्या खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कशा पद्धतीनं आपण वाढवू शकतो. बऱ्याच जणांना प्रोटीन म्हणलं की भीती वाटते, पण त्याऐवजी आपल्या खाण्यामध्ये प्रॅक्टिकली आपण कसा बदल करू शकतो. रोज सकाळी नाश्त्यामध्ये जर तुम्ही पोहे खात असाल तर पोह्यातून प्रोटीन मिळणार नाहीये, पण त्याच्याबरोबर जर आपण दही मिक्स केलं तर प्रोटीनचं प्रमाण वाढू शकेल. दुपारच्या जेवणामध्ये चपाती, भाकरी आणि भाजी एवढंच घेण्याऐवजी चपाती, भाजी आणि त्यामध्ये ताक किंवा दही अथवा डाळींचं प्रमाण आपण घेऊ शकतो. संध्याकाळच्या जेवणामध्ये ज्यावेळेस आपण भात खातो त्या भातामध्ये जर आपण पनीरचे काही तुकडे किंवा सोयाबीन मिक्स केलं तर आपल्या दिवसभरामधल्या प्रोटीनचं प्रमाण नक्की वाढू शकतं. या पद्धतीनं वयाच्या 20 मध्ये प्रोटीन घेणं हा पर्याय असू शकेल, पण
40 नंतर प्रोटीन ही फॅशन नसून आपल्यासाठी गरज होऊन जाते. तुमचं वय किती आहे हे कमेंटमध्ये लिहा. जर तुम्हीही अनेक प्रयत्न करून तुमचं वजन कमी होत नाहीये, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या खाण्यामधून प्रोटीनची कमतरता आहे, तर नक्की हा व्हिडिओ अशा व्यक्तींना शेअर करा ज्यांच्या आहारामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. आपला पुढचा एपिसोड अतिशय महत्त्वाचा आहे. तो डायरेक्ट तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.